उपराजधानी नागपुर में बंजारा समाज की सांस्कृतिक पहचान माने जाने वाले तीज उत्सव का समापन आज बड़े उत्साह और पारंपरिक तरीके से किया गया। इस कार्यक्रम का आयोजन मानेवाड़ा परिसर स्थित महल्ले सभागृह में किया गया। श्रावण मास में मनाया जाने वाला तीज महोत्सव अविवाहित युवतियों के लिए आनंद पर्व माना जाता है। बंजारा समाज की महिलाएं और युवतियां 10 दिनों तक सामूहिक रूप से यह उत्सव मनाती है। इससे समाज में एकता और सामाजिक बंधन और मजबूत होता है। नौकरी, व्यवसाय और शिक्षा के कारण भले ही बंजारा समाज के लोग अलग अलग क्षेत्रों से नागपुर आकर बसे हो, लेकिन वे आज भी अपनी संस्कृति परंपरा को सहेज के रखते हैं। इस 10 दिवसीय उत्सव में समाज के नायक प्रा डी.बी. चौहान और कारभारी नितिन राठौड़ सहित शहर की सैकड़ों महिलाएं और युवतियां शामिल हुई। हा एक असा उत्सव आहे की ज्या निमित्ताने सगळेजण एकत्र येतात आणि एक परंपरा आणि संस्कृतीचं जतन करतात। खरं म्हणजे समाजाचे आमचे जे बापू आहेत त्यांची एक शिकवण आहे की समाजाने नेहमी एकत्र राहावं आणि हा जो उत्सव आहे आमच्या सगळ्या महिला ज्या भगिनी आहेत, ज्या बहिणी आहेत, त्या सगळ्या मोठ्या उत्साहात साजरा करतात। आपण बघतच आहात। धन्यवाद। या तीज विसर्जनाच्या दिवशी विश्व कल्याणासाठी बंजारा समाजाच्या माता भगिनी या 10 दिवसाची राधा कृष्ण आराधना आणि शिव पार्वतीची पूजा आणि आराधना करतात। या आराधनेतून या विश्वाला शांती मिळो, येथे सुख समृद्धी मिळो, यासाठी हे 10 दिवसाचं व्रत आहे। या व्रताचा समारोप आहे। या समारोपीय समारंभामध्ये या माता भगिनी आणि सगळ्या ज्या मुली आहेत यांचा आज व्रत सुटतो आणि तीज मातेला आम्ही सन्मानपूर्वक विसर्जन दुंडा मारुती इथे करून तीज माताला खूप मोठ्या मनाने आज आम्ही विसर्जन करतो। ही जवळपास 5000 वर्षापासूनची परंपरा आहे। या पवित्र रूढी परंपरा आणि संस्कृतीचं जतन या नागपूर शहरामधून आम्ही सर्व विविध भागात राहणाऱ्या बंधू भगिनी एकत्र मिळून हा सण साजरा करतो। या 10 दिवसीय कार्यक्रमामध्ये विविध बंधू भगिनीच्या घरी हा विशेष करून तीज पूजनाचा कार्यक्रम झाला। या माध्यमातून समाजामध्ये एकीचं दर्शन घडून येते आणि हे कार्यक्रम असेच वर्षभर चालत राहील। मी नागपूर नगरीतील सर्व माता भगिनी आणि बंधू भगिनींना तीज महोत्सवाच्या खूप शुभेच्छा देतो आणि मी प्राध्यापक डी.बी. चौहान नायक सर्वांना शुभेच्छा देऊन येथे 2 शब्दाला विराम देतो। NBCN न्यूज के लिए अभिषेक पानसे की रिपोर्ट।